Download the ZEE5 app now. झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले 2च्या 6 एप्रिलच्या भागात दत्ता आणि सरिता पाटणकरांच्या घरी गेलेले असतात. तिथे सरिताचं लक्ष शेवंताच्या गळ्यात असलेल्या माळेकडे जातं. ते त्या शेवंताच्या लक्षात येतं. नंतर शेवंता सरिताला आत घेऊन जाते. तिथे ती सरिताला ती माळ हवी आहे का असं विचारते. त्यावर सरिता नाही म्हणते. त्यावर शेवंता सांगते की या माळेवर सोन्याचं पाणी लावलंय, पण तरी अगदी खरी वाटते की नाही. त्यानंतर पाटणकरांच्या सरकारी नोकरीचा विषय निघतो. त्यावरून सरिताला काही प्रश्न पडतात. त्यानंतर निघताना सरिता दत्ताच्या नोकरीसाठी पाटणकरांकडे बोलते, मात्र ते दत्ताला अजिबात आवडत नाही आणि तो तिथून निघून जातो. त्यामागोमाग सरिता देखील बाहेर पडते. दत्ता तिच्यावर खूप चिडतो आणि पुन्हा असं काही केलं तर गाठ माझ्याशी आहे अशी ताकीद देतो आणि हा सगळा प्रकार नेमका छाया ऐकते. इकडे घरी आल्यावर दत्ता रागात कुऱ्हाड घेऊन लाकडं तोडत असतो. सरिता त्याला थांबवायचा खूप प्रयत्न करते, मात्र तो काही केल्या ऐकत नाही. तेव्हा तिथे अण्णा येतात. इंदू त्यांना दत्ताला थांबवायला सांगते. त्यावर अण्णा म्हणतात की त्याची तीच लायकी आहे, गुरांप्रमाणे राबायची. त्यावर सरिता एकदम चिडून बोलते की लहानपणापासून त्यांना असंच राबवत राहिला. पुस्तकं हातात दिली असती तर ही वेळ आली नसती. ते ऐकून अण्णा तिच्या दिशेने जात असताना दत्ता पुढे जाऊन सरिताला मारतो. त्यावर अण्णा फक्त हसतात. आगामी भागात इंदू सरिताला सांगते की तिलाही नेहमी वाटायचं की दत्ताने शिकावं, मात्र नेहमी तो राबतच राहिला. त्यानंतर वच्छी देखील सरिताचे कान भरते आणि सांगते की नवऱ्याला मिठीत आणि घराला मुठीत ठेवायची ताकद आहे तुझ्यात. या सगळ्यावरून सरिता आता दत्ताला नोकरीसाठी परत प्रोत्साहन देईल का, हे बघण्यासाठी पाहत रहा रात्रीस खेळ चाले 2, सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता फक्त झी मराठीवर. आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज. Download the ZEE5 app now.